नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल। पहा, इथे आपल्याला ट्रूथ टेबल वापरायचा नाही आहे, तरी पण आपल्याला हे प्रूफ करायचं आहे। LHS आणि RHS इक्वल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, ट्रूथ टेबल वापरून आपल्याला प्रूफ करता येईल, बरोबर आहे, परंतु ट्रूथ टेबल इथे आपल्याला अप्लाय करायचं नाही। आपल्याला हे लॉ वापरायचे आहेत आणि हे प्रूफ करायचं आहे। पहा, त्यासाठी हे लॉ समजून घेऊ आपण आतापर्यंत कंडिशनल लॉ पाहिलेला आहे, बाय कंडिशनल लॉ पाहिलेला आहे आणि डी मॉर्गन्स लॉ हा पण पाहिलेला आहे। आता कम्युटेटिव्ह लॉ हा लॉ कसा आहे, P अँड Q असेल तर आपण Q अँड P लिहू शकतो, म्हणजे स्टेटमेंटची आपण अदलाबदल करू शकतो। Pला Qच्या ठिकाणी आणि Qला Pच्या ठिकाणी, येथे अँड आहे येथे ऑर आहे, रूल सारखाच आहे। P अँड Qला Q अँड P असं लिहू शकतो आपण। सपोज 2 + 3 असेल तर 3 + 2 असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे। यांच्या जागा आपण चेंज केल्या तर काही परिणाम होत नाही। हा आहे कम्युटेटिव्ह लॉ। नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तो कसा आहे, सपोज x इंटू आणि ब्रॅकेटमध्ये सपोज a + b असेल, x इंटू ब्रॅकेटमध्ये a + b। आपण हे कसं सॉल्व करतो, x इंटू a, बरोबर आहे, आणि प्लस साईन x इंटू b याप्रमाणे। त्याचप्रमाणे हा रूल आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। सपोज p म्हणजे इथे काय आहे, x आहे, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, त्याप्रमाणे हा रूल अप्लाय झालेला आहे। म्हणजे P अँड Q एका ब्रॅकेटमध्ये, नंतर हे ऑर P अँड R याप्रमाणे। हाच रूल येथे ऑर असेल, येथे अँड असेल तर येथे ऑर असेल, तर येथे अँड असेल, तर येथे ऑर असेल, म्हणजे साईन अपोजिट असतील तर तोच रूल आहे। फक्त हा रूल समजून घ्या तुम्ही। हा रूल आपल्याला मल्टिप्लिकेशनप्रमाणे अप्लाय करायचा आहे, बरोबर आहे। याप्रमाणे हा रूल आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। आयडेंटिटी लॉ कसा आहे, P म्हणजे एखादं स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू बरोबर त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, स्टेटमेंट मिळणार आहे। म्हणजे हे ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला माहिती नाही, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल आपल्याला माहिती नाही, परंतु हे स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला, हे ट्रू आहे, परंतु हे ट्रू आहे का फॉल्स आहे असं माहीत नाही आपल्याला। त्यासाठी त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, ते स्टेटमेंट मिळणार आहे। पहा, सपोज P अँड T असेल तर आपण काय लिहिणार, P लिहिणार। पहा, अँडचा रूल आपल्याला माहिती आहे, अँडसाठी दोन्ही TT असेल तरच T असते, बरोबर आहे। आपण पाहिलेलं आहे ट्रूथ टेबल तयार करताना अँडसाठी दोन्ही TT असेल तरच T। सपोज हे फॉल्स असेल, फॉल्स, आणि हे तर ट्रू आहे, हे ट्रू आहे, हे सपोज P स्टेटमेंट फॉल्स आहे, दोन्ही TT असेल तरच काय होईल, ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल, बरोबर आहे। सपोज हे ट्रू असेल, P स्टेटमेंट ट्रू असेल आणि हे तर ट्रू आहे, म्हणजे काय होईल, TT असेल तरच T, म्हणजे डिपेंड कशावर आहे, या P वर डिपेंड आहे, बरोबर आहे। T असेल तर T होईल, फॉल्स असेल तर फॉल्स होईल, म्हणजे P वर डिपेंड आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, ते स्टेटमेंट मिळणार आहे। पहा, P अँड T असेल तर आपण P लिहिणार, म्हणजे त्याची व्हॅल्यू P अँड F असेल, T ऐवजी F असेल तर F। हा अँडचा रूल, हा ऑरचा रूल, हा अँडसाठी रूल आहे, हा ऑरसाठी आहे, एकदा T एकदा फॉल्स। पहा, कम्प्लिमेंट लॉ कसा आहे, एखादं स्टेटमेंट त्याचं निगेशन असेल अँड बरोबर तर व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळणार आहे। एखादं स्टेटमेंट ऑर असेल, निगेशन त्या स्टेटमेंटचं, म्हणजे त्या स्टेटमेंटचं निगेशन आणि स्टेटमेंट यांचं ऑर असेल तर ट्रू, याप्रमाणे। पहा, एक लक्षात ठेवायचं आहे, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल तर कम्प्लिमेंट लॉ, आणि ट्रू किंवा फॉल्स बरोबर एखादं स्टेटमेंट असेल तर तो आयडेंटिटी लॉ। पहा, जेथे आवश्यक आहे तेथे आपण हे लॉ वापरणार आहोत आणि हे प्रूफ करणार आहोत। यापूर्वी आपण कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ आणि डी मॉर्गन्स लॉ पाहिलेले आहेत। आता हे 4 लॉ नवीन आहेत, हे इथे आपण अप्लाय करू, कसे आहेत आपण समजून घेतलेलं आहे। पहा, थर्डमधील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, ही LHS आहे आणि ही RHS आहे। आपण LHS घेऊ, LHS इक्वल टू P डबल इम्प्लिकेशन Q आहे। आधी काय करू आपण, डबल इम्प्लिकेशन आहे, येथे बाय कंडिशनल लॉ अप्लाय करू, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल P देन Q
हा लॉ आपण पाहिलेला आहे. अँड बाय कंडिशनला आपण असं लिहू शकतो, पी देन क्यू अँड क्यू देन पी. हा झाला बाय कंडिशनल लॉ. पुढे रिझन लिहू आपण. येथे आपण बाय कंडिशनल लॉ अप्लाय केला. पहा आता कंडिशनल लॉ पण माहिती आहे आपल्याला. पी देन क्यू असेल, हे देन आपल्याला काढायचं असेल तर पहिल्या स्टेटमेंटला आपण निगेशन अप्लाय करतो, देन ऐवजी ऑर घेतो आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. हा झाला कंडिशनल लॉ. बरोबर आहे. हे अँड ॲज इट इज. येथे कंडिशनल लॉ अप्लाय करू आपण. पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, देन ऐवजी ऑर होईल आणि पी ॲज इट इज. हा झाला कंडिशनल लॉ. आपल्याला आर एच एस आणायची सॉल्व करत करत इक्विव्हॅलंट. पण आता आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. तो लॉ कसा आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रमाणे आहे. बरोबर आहे. ए ब्रॅकेटमध्ये असेल बी प्लस सी असेल तर आपण काय करणार, ए बी प्लस बी सी याप्रमाणे, ए इंटू बी प्लस बी इंटू सी याप्रमाणे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हे दोन स्टेटमेंट आहेत ते आपण एकच कन्सिडर करू, म्हणजे पॅटर्न आहे स्टेटमेंटचा, एकच स्टेटमेंट होईल हे. बरोबर आहे. ज्याप्रमाणे पी घ्यायच्याऐवजी आपण हे दोन स्टेटमेंट एक स्टेटमेंट आहे असं गृहीत धरू. सपोज ही पी आहे, एकच स्टेटमेंट आहे, दोन नाहीत, एकच कन्सिडर करू आपण. म्हणजे आपण काय करू, याने आपण हा ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लाय करू, हा लॉ अप्लाय करू, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे काय होईल पहा, निगेशन पी ऑर क्यू आहे. बरोबर आहे. हे एकच स्टेटमेंट येथे अप्लाय करत आहोत. अँड म्हणजे त्या मल्टिप्लिकेशनप्रमाणे. सपोज पहा एक्स इंटू आपण ए प्लस बी हा रूल पाहिलेला आहे. तो कसा आहे, एक्स इंटू ए एका ब्रॅकेटमध्ये प्लस एक्स इंटू बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. बरोबर आहे. हा एक्स आहे सपोज, हे मल्टिप्लिकेशन साईन आहे आणि हे ए प्लस बी आहे, ए आणि हे प्लस बी याप्रमाणे. म्हणजे काय होईल, एक्स इंटू ए इंटू म्हणजे हे अँड साईन इंटू ए म्हणजे हे निगेशन क्यू. बरोबर आहे. हा एक ब्रॅकेट झाला. प्लस प्लस म्हणजे येथे काय येईल, आता हे साईन येईल ऑर. बरोबर आहे. आता एक्स म्हणजे निगेशन पी ऑर क्यू इंटू म्हणजे येथे अँड आहे इंटू निगेशन पी ऑर क्यू इंटू पी. बरोबर. आपण येथे लॉ अप्लाय केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे रिझन लिहिणार, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इक्विव्हॅलंट. आता काय करता येईल आपल्याला, येथे पण आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. आपल्याला काय करायचं आहे, याप्रमाणे आलं पाहिजे, म्हणजे निगेशन आणि स्टेटमेंट याप्रमाणे कन्वर्ट झालं तर आपलं एफ किंवा टी व्हॅल्यू घेता येईल. तर येथे आपण तोच लॉ अप्लाय करू, हाच लॉ. म्हणजे काय करू आपण, या अँड क्यूने, अँड क्यू म्हणजे एक्स होईल येथे आणि अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन होईल. बरोबर आहे. म्हणजे याने आपण काय करू, पूर्ण ब्रॅकेट हा मल्टिप्लाय करू, हे दोन्ही टर्मला असं मल्टिप्लाय करू आपण, ज्याप्रमाणे आपण एवढ्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं होतं. बरोबर आहे. या दोन्ही टर्मला त्याप्रमाणे आता याने मल्टिप्लाय करू याला. म्हणजे काय होईल पहा, निगेशन क्यू हा अँड आणि निगेशन पी. बरोबर आहे. येथे ऑर. आता निगेशन क्यू अँड क्यू. बरोबर आहे. तोच लॉ अप्लाय केला आपण. आता हे ऑर ॲज इट इज. आता येथे पण तोच लॉ अप्लाय करू, हा एक ब्रॅकेट कन्सिडर करू आपण, म्हणजे याने इकडे अप्लाय करू आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दोघांनाही याने आपण मल्टिप्लाय केल्याप्रमाणे आपण अप्लाय करू. म्हणजे काय होईल, हे पी अँड. बरोबर आहे. पी अँड निगेशन पी याप्रमाणे. आता हे ऑर पी अँड
पी अँड निगेशन पी होईल. इक्विव्हॅलंट निगेशन क्यू निगेशन पी दोन्ही वेगवेगळे आहेत. हे क्यूचं आहे, हे पीचं आहे, दोघांना निगेशन आहे. परंतु येथे दोन्ही पण क्यूचे स्टेटमेंट आहेत, एकाला निगेशन आहे एकाला नाही आहे. म्हणजे स्टेटमेंट त्याचं निगेशन, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन. इथे अँड आहे म्हणजे अँडसाठी हा रूल अप्लाय करणार आपण. स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे आणि अँड आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे? ही व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळणार आहे. निगेशन क्यू अँड निगेशन पी हे ऑर, या ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहिणार? फॉल्स. बरोबर आहे. हे ऑर स्टेटमेंट अँड स्टेटमेंट त्याचं निगेशन. बरोबर आहे. स्टेटमेंट अँड आहे आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन आहे. पी अँड निगेशन पी म्हणजे काय? फॉल्स. ही पण व्हॅल्यू फॉल्स आहे. ऑर पी अँड निगेशन पी, काहीतरी चुकलं आहे, सॉरी. पी अँड निगेशन पी, पी अँड क्यू पाहिजे. पी अँड फक्त क्यू पाहिजे इथे. बरोबर आहे. करेक्शन करून घ्या. इथे काय राहत आहे आता? पी अँड क्यू राहत आहे. बरोबर आहे. आपला रूल कोणता आहे? ऑरचा आहे. येथे ऑर बरोबर एफ आहे. ऑर बरोबर एफ आहे. बरोबर आहे. म्हणजे हे काय आहे? पी आहे, स्टेटमेंट आहे. परंतु हा ब्रॅकेट म्हणजे एकच स्टेटमेंट आपण कन्सिडर करू. म्हणजे काय होईल? हे स्टेटमेंट ऑर एफ, स्टेटमेंट ऑर एफ त्याची व्हॅल्यू पी असते. बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू पी म्हणजे एवढा ब्रॅकेट येईल. निगेशन क्यू अँड निगेशन पी. बरोबर आहे. इथे लॉ आपण अप्लाय केलेला आहे, कम्प्लिमेंट लॉ. लॉ लिहिणं आवश्यक आहे. लॉ अप्लाय केला आपण, कम्प्लिमेंट लॉ. कारण निगेशन आणि स्टेटमेंट तो लॉ आहे कम्प्लिमेंट लॉ. खूप सोपं आहे. ऑर बरोबर एफ आहे म्हणजे स्टेटमेंट येणार आहे. हे स्टेटमेंट म्हणजे हा ब्रॅकेट येईल. बरोबर आहे. ब्रॅकेट बरोबर एफ आहे म्हणजे काय? ब्रॅकेट. ऑर आहे, स्टेटमेंट बरोबर एफ आहे, ऑर आहे. ऑर आहे, स्टेटमेंट बरोबर एफ आहे म्हणजे व्हॅल्यू पी मिळेल. पी म्हणजे हा ब्रॅकेट, हे स्टेटमेंट. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? पी अँड क्यू. याची व्हॅल्यू फक्त एवढी मिळणार आहे. बरोबर आहे. तो लॉ आहे आयडेंटिटी लॉ. येथे लिहिणार आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. पी अँड क्यू, पी अँड क्यू आलेला आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू आपण उलटं लिहू शकतो, कम्युटेटिव्ह लॉ. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला राईट साईड इक्वल दाखवता येईल. पी अँड क्यू आधी लिहू आपण, कारण दोघांमध्ये ऑर आहे तरी तो रूल आपल्याला अप्लाय करता येतो, कम्युटेटिव्ह लॉ. आणि येथे आपण इंटरचेंज करू. हे आधी लिहू आपण, हे ऑर ॲज इट इज, आणि याला निगेशन पी अँड निगेशन क्यू असं लिहू. निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे लॉ अप्लाय केला, कम्युटेटिव्ह लॉ. फक्त एक दोनदा प्रॅक्टिस करा, खूप सोपं आहे. आता ही आपली RHS झालेली आहे. बरोबर आहे. पुढे लिहा इक्विव्हॅलंट RHS. नंतर पुढे लिहायचं आहे आपल्याला देअरफॉर LHS इक्वल टू RHS, देअरफॉर ही साईड इक्वल टू ही साईड. याप्रमाणे हे प्रूफ झालेलं आहे, इक्वल टू RHS. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन. LHS ही आहे आणि RHS ही आहे. LHS इक्विव्हॅलंट, LHS आहे P और Q अँड P और निगेशन Q. ही LHS आहे. आपल्याला सॉल्व करत करत फक्त P आलं पाहिजे. आता येथे आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कशामुळे? जर हे असं असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. परंतु असं जर असेल तर त्याला आपल्याला असंही लिहिता येईल. बरोबर आहे. उलटं समजा हे असं असेल तर असं लिहिता येईल. काय केलेलं आहे? मल्टिप्लिकेशनप्रमाणे हा रूल आहे. बरोबर आहे. इथे पी अँड कॉमन घेतल्यासारखं आहे. जर आपण पी अँड कॉमन घेतले, पी आणि अँड सिम्बॉल
कॉमन घेतले तर येथे क्यू राहील, बरोबर आहे. हे ऑर ॲज इट इज. पी अँड कॉमन घेतल्यामुळे आर येणार आहे, म्हणजे कॉमन घेतलेलं आहे पी अँड, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे पण पी ऑर आहे आणि येथे पण पी ऑर आहे, म्हणजे येथे पण आपण ही साईड दिलेली आहे, तर आपण असं लिहू शकतो. म्हणजे येथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे काय करू, पी अँड कॉमन घेऊ, पी ऑर कॉमन घेऊ आपण. येथे पी ऑर हे जर कॉमन घेतलं आपण तर येथे काय राहील, क्यू राहील, बरोबर आहे. हे क्यू राहील. पी ऑर कॉमन घेतलेले आहे, पी ऑर आपण कॉमन घेतलेले आहेत, तर इथे क्यू राहील. हे अँड ॲज इट इज हे कॉमन घेतलेले आहेत, म्हणजे हे निगेशन क्यू राहील. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याप्रमाणे जर अप्लाय केला तर हेच मिळणार आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन येथे आपल्याला मिळालेलं आहे. स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे, अँड आहे. स्टेटमेंट आहे, निगेशन आहे आणि अँड आहे, त्याची व्हॅल्यू फॉल्स. इक्विव्हॅलंट हे पी हे ऑर याची व्हॅल्यू काय मिळेल, या ब्रॅकेटची व्हॅल्यू फॉल्स. रूल कोणता आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. निगेशन आणि स्टेटमेंट, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन तर कॉम्प्लिमेंट लॉ. आणि स्टेटमेंट बरोबर ट्रू किंवा फॉल्स असेल तर तो आयडेंटिटी लॉ. आता स्टेटमेंट बरोबर फॉल्स आहे, ऑर आहे. स्टेटमेंट आहे, आता फॉल्स आहे. स्टेटमेंट बरोबर जर फॉल्स असेल किंवा ट्रू असेल तर तो रूल येणार आहे आयडेंटिटी लॉ. आणि निगेशन आणि स्टेटमेंट असेल तर तो कॉम्प्लिमेंट लॉ. येथे आपण कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय केला. आता आपण काय करू, हा लॉ अप्लाय करू. पी ऑर एफ म्हणजे स्टेटमेंट आणि एफ आहे. स्टेटमेंट ऑर आहे आणि एफ आहे, त्याची व्हॅल्यू काय मिळेल, पी मिळेल. पी म्हणजे हे स्टेटमेंट इक्विव्हॅलंट पी, आयडेंटिटी लॉ. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्विव्हॅलंट RHS, बरोबर आहे. देअरफॉर पूर्ण हे लिहून घ्यायचं, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन पहा. येथे अँड क्यू आहे, येथे पण अँड क्यू आहे, म्हणजे या दोघांमध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो, म्हणजे कॉमन घेऊ शकतो, बरोबर आहे. हे अँड क्यू आणि येथे पण अँड क्यू आहेत, हे जर आपण कॉमन घेतले, पहा LHS लिहून घेऊ आपण. LHS आहे पी अँड क्यू ही LHS ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. ही RHS दाखवायची आपल्याला, हे प्रूफ करायचं आपल्याला इक्वल आहे म्हणून. पहा इक्विव्हॅलंट येथे अँड क्यू आहे, येथे अँड क्यू आहे, अँड क्यू कॉमन घेऊ आपण. अँड क्यू कॉमन घ्यायचं आहे, म्हणजे येथे काय राहील, पी राहील, बरोबर. हे कॉमन घेतलेलं आहे, हे ऑर हे निगेशन पी आपण कॉमन घेतलेलं आहे अँड क्यू. अँड क्यू जर आधी लिहिला आपण तर अँड सिम्बॉल नंतर लिहावा लागेल आपल्याला, आणि पी ऑर निगेशन क्यू असं येईल, बरोबर आहे. आपण अँड क्यू कॉमन घेतलेला आहे, नंतर लिहिलेलं आहे ब्रॅकेट करून, आणि हे येथे आपण ब्रॅकेट करू ऑर पी अँड निगेशन क्यू. पहा येथे क्यू नाही आहे, निगेशन क्यू आहे, त्यामुळे येथे आपण कॉमन नाही काढलेला. इक्विव्हॅलंट आता पी ऑर निगेशन पी, स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आहे ऑर आहे. स्टेटमेंट त्याचं निगेशन ऑर आहे, म्हणजे व्हॅल्यू टी मिळणार आहे. ऑर आहे म्हणजे टी मिळणार आहे. एवढ्याची व्हॅल्यू आपल्याला टी मिळणार आहे, या ब्रॅकेटची व्हॅल्यू, बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट लॉ येथे आपण अप्लाय केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. एवढ्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलेला आहे. या ब्रॅकेटची व्हॅल्यू टी आहे, अँड क्यू ॲज इट इज, बरोबर आहे. हे ऑर पी अँड निगेशन क्यू, पी आहे परंतु निगेशन पी नाही आहे, पी अँड निगेशन क्यू आहे, त्याला काही आपल्याला करता येणार, असंच राहू देऊ. स्टेटमेंट आहे अँड बरोबर ट्रू व्हॅल्यू आहे. स्टेटमेंट अँड बरोबर ट्रू व्हॅल्यू, स्टेटमेंट अँड टी म्हणजे काय, पी,
म्हणजे पी म्हणजे येथे क्यू येईल, बरोबर आहे. येथे फक्त क्यू होईल, याची व्हॅल्यू क्यू आली स्टेटमेंट. टी अँड पी नाही, येथे क्यू आहे म्हणून आपण क्यू लिहिलेला आहे. स्टेटमेंट येथे क्यू आहे. हे ऑर ॲज इट इज आणि पी अँड निगेशन क्यू. रूल अप्लाय केला आपण इथे आयडेंटिटी लॉ. येथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला, परंतु येथे कम्प्लिमेंट लॉ अप्लाय केला. हा बरोबर आहे, निगेशनचा रूल कम्प्लिमेंट लॉ. इक्विव्हॅलंट आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, पी ऑर क्यू आलं पाहिजे, पी ऑर क्यू. आता आपण काय करू, येथे पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू, म्हणजे याने आपण हे मध्ये अप्लाय करू क्यू ऑर पी होईल, बरोबर आहे. हे अँड क्यू ऑर निगेशन क्यू होईल. येथे लॉ अप्लाय केला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचं निगेशन आहे ऑर बरोबर स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन व्हॅल्यू टी मिळणार आहे. याची व्हॅल्यू टी मिळणार आहे. क्यू ऑर पी अँड हे अँड आणि याची व्हॅल्यू टी. रूल आहे कम्प्लिमेंट लॉ. आता टी बरोबर स्टेटमेंट आहे, हा ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट आहे. टी बरोबर स्टेटमेंट आहे अँड आहे. टी बरोबर स्टेटमेंट आहे अँड आहे म्हणजे पी म्हणजे हा ब्रॅकेट, येथे ब्रॅकेट म्हणजे स्टेटमेंट आहे. क्यू ऑर पी. रूल येणार आहे आयडेंटिटी लॉ. खूप सोपं आहे, सॉल्व करत समजते आपल्याला कोणता लॉ अप्लाय करायचा. आपण क्यू ऑर पी ऑर क्यू आहे, त्याला उलटं लिहू शकतो आपण, म्हणजे कोणता होईल कम्युटेटिव्ह लॉ. यालाच आपण इक्विव्हॅलंट पी ऑर क्यू असंही लिहिता येते आपल्याला, कम्युटेटिव्ह लॉ. इक्वल टू RHS, स्पेस नाही आहे, इक्विव्हॅलंट RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS ला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ही LHS आहे आणि ही RHS आहे. LHS इक्विव्हॅलंट निगेशन आहे, पूर्ण ब्रॅकेट आहे, हा पूर्ण ब्रॅकेट त्याला निगेशन आहे. पी ऑर निगेशन क्यू देन पी अँड निगेशन क्यू. आपण निगेशन नंतर अप्लाय करू, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे ते आपण नंतर अप्लाय करू. निगेशन अप्लाय करताना आपल्याला डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करावा लागेल. आधी आपण काय करू, हे देन अप्लाय करू, हे देन साईन काढून घेऊ आपण, म्हणजे कंडिशनल लॉ अप्लाय करू आपण. येथे कंडिशनल लॉ कसा आहे, देन जर काढायचा असेल तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, म्हणजे या ब्रॅकेटला निगेशन लागेल. हे एक स्टेटमेंट आहे, सपोज ब्रॅकेट आहे म्हणजे एक स्टेटमेंटच आहे आणि हे पण स्टेटमेंट आहे. म्हणजे पी देन क्यू असेल तर आपण काय करतो, हे देन काढण्यासाठी पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लावतो आणि देन ऐवजी ऑर घेतो आणि सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे एक स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट आहे, मध्ये देन आहे, ते काढायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण काय करणार, निगेशन लावणार पहिल्या स्टेटमेंटला. हे ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन ॲज इट इज, याला निगेशन लागेल, बरोबर आहे. पी ऑर निगेशन क्यू, ह्या देन ऐवजी ऑर होईल. दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, दुसरं स्टेटमेंट येथे ब्रॅकेट आहे. हा झाला कंडिशनल लॉ. इथे कंडिशनल लॉ. इक्विव्हॅलंट आता आपल्याला काय करता येईल, प्रथम हे निगेशन साईन आतमध्ये पास करू आपण. हे निगेशन साईनमध्ये पास करायचं असेल तर आपल्याला डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करावा लागेल, बरोबर आहे. डी मॉर्गन्स लॉ कसा आहे, सपोज निगेशन पी अँड क्यू असेल तर आपण काय करतो, हे निगेशन दोघांनाही अप्लाय करतो. निगेशन पी अँडचं ऑर करतो, ऑरचं अँड, येथे अँड आहे ऑर होईल. निगेशन क्यू, दोघांनाही निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये अप्लाय होईल आणि साईन त्याचं उलटं घेणार आपण, अँडचं ऑर, ऑरचं अँड. त्याप्रमाणे
तो डी मॉर्गन्स लॉ. ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन ॲज इट इज. आता आपण काय करू, हे निगेशन साईनमध्ये पास करू. म्हणजे निगेशन पी होईल, या ऑरचं काय होईल, अँड होईल, आणि हे निगेशन क्यू होईल. निगेशन क्यू असेल तर हे कॅन्सल होते. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. निगेशन नॉट कॅन्सल होतील, म्हणजे फक्त क्यू होईल. इथे फक्त क्यू लिहितो. आता दोघांनाही निगेशन आहे, बरोबर आहे. निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहणार आहे. एक स्टेप कमी केली आपण. ऑर हे ॲज इट इज. येथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय होणार नाही, कारण ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन नाही आहे. ब्रॅकेटच्या बाहेर आहे, परंतु मोठ्या ब्रॅकेटला आहे. या छोट्या ब्रॅकेटला निगेशन नाही आहे. इक्विव्हॅलंट. आता आपण काय करू, हे निगेशन साईन मध्ये पास करू. हे निगेशन साईन मध्ये पास करायचं आपल्याला. म्हणजे काय होईल, डी मॉर्गन्स लॉ. हे एक स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट आहे. दोघांनाही आपल्याला निगेशन साईन अप्लाय करायचं आहे. इथे रूल लिहून घेऊ आपण. इथे आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला, बरोबर आहे. निगेशन साईनमध्ये पास केलेला आहे, म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये आपण डी मॉर्गन्स लॉ पाहिलेला आहे, कंडिशनल लॉ पाहिलेला आहे, बाय कंडिशनल लॉ पण पाहिलेला आहे. हे फक्त 4 लॉ आता यावेळेस नवीन आहेत. आता हे निगेशन साईनमध्ये पास करू आपण. दोघांनाही अप्लाय होईल आणि ऑरचं अँड होईल. म्हणजे निगेशन पी अँड क्यू. या ब्रॅकेटला निगेशन लागेल, बरोबर आहे. ऑरचं अँड होईल आणि या ब्रॅकेटला पण निगेशन लागेल, पी अँड निगेशन क्यू. येथे पण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला आपण. इक्विव्हॅलंट. आता हे निगेशन साईनमध्ये पास करू आपण. आता हे निगेशन साईनमध्ये पास केलं तर काय होईल, हे पुन्हा अँडचा ऑर होईल. निगेशन कॅन्सल होतील, बरोबर आहे. दोघांनाही निगेशन लागेल आणि अँडचं ऑर होईल. निगेशन कॅन्सल होतील, पी अँडचं ऑर होईल आणि हे निगेशन, बरोबर आहे. हे अँड. येथे पण निगेशन साईनमध्ये पास करू आपण. म्हणजे दोघांनाही निगेशन लागेल आणि अँडचं ऑर होईल. निगेशन पी अँडचं ऑर होईल. निगेशन कॅन्सल होतील, म्हणजे फक्त क्यू राहील. येथे पण डी मॉर्गन्स लॉज अप्लाय केलेला आहे. इक्विव्हॅलंट. आता काहीच सॉल्व करता येत नाही आपल्याला. RHS पी ऑर निगेशन क्यू, बरोबर आहे. अँड निगेशन पी ऑर क्यू, हीच आपली RHS आहे. इक्विव्हॅलंट RHS. LHS इक्विव्हॅलंट RHS. हेन्स प्रूव्ड. नंतर पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आणि नंतर हेन्स प्रूव्ड असं लिहायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.